तर या शाळेमध्ये माझं 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण झालंय। आता खूप जुन्या आठवणी आहेत। गावी कधी इलं? मुंबईत असताना। तर जवळजवळ आता 15 वर्षाने आम्ही भेटतोय। 15 वर्ष असतील ना। तर सुट्टी असल्यामुळे अशा प्रकारे मुलं सुद्धा आवडीने शेतामध्ये येतात मजा करायला। आम्ही सुद्धा लहानपणी असेच यायचो। तर गुरांचं शेण वगैरे असतं, गवत वगैरे असतं, तर अशा प्रकारे एका ठिकाणी साठवलं जातं। आणि हे तुम्हाला जे अळू दिसत आहे ते घाटियाचं अळू आहे। मागच्या वेळी मी तुम्हाला घाटिया रेसिपी दाखवली होती। तर घाटियाचं अळू हे वेगळं असतं, सफेद पानांचं असतं। पिकाचं नाव काय? सार्थिक। तर ही मळे शेतातील पिकं असतात आणि उंचीने थोडी मोठी असतात। सड्यावरची रोपं असतात ती छोटी असतात उंचीने। पुस्तकामध्येच आपल्याला चित्र पाहायला मिळणार यापुढे शेतीचं। कमी प्रमाणात शेती आता करतात लोक। 60 रुपये किलो आहेत मुंबईला। आणि कोणाला जर गाडी वगैरे पाहिजे असेल की रात्री 12 वाजता जरी फोन, तुझा नंबर सांग ना। तर आता आम्ही डॉक्टरांच्या घरी जातोय। रॉप मोठा होता ना याचा? अच्छा, नंतर फुटतात। तर आता घरी चाललोय, संध्याकाळचे 6 वाजलेत। नमस्कार मंडळी, मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मंडळी, सध्या मी कोकणामध्ये आहे, माझ्या गावी राजापूर कुंभवडे। तर कालच गावी आलोय। तर तब्येत थोडी ठीक नाही आहे। गेले 8 दिवस काही व्हिडिओ वगैरे येत नव्हते। तर खूप साऱ्या जणांनी कमेंट केली होती की व्हिडिओ वगैरे काय येत नाही म्हणून, मेसेज केले होते। तर कफ वगैरे झाला होता, सर्दी, ताप, खोकला। तर आता डॉक्टरकडे चाललोय, गोळ्या वगैरे घेतोय, बघूया इंजेक्शन वगैरे देतो, इंजेक्शन घेतोय। कारण पावसामुळे सुद्धा भिजलोय काल, कारण जोरदार कोकणामध्ये 2 दिवस पाऊस पडतोय। तर जाताना आपल्याला गुरवाडीमध्ये मळे लागतील। तर बघूया आपल्याला तिकडे काही शेती वगैरे पाहायला मिळते का, कारण आता जोरदार सुरुवात आहे भात लावणीला, मळे शेतीला जोरदार सुरुवात आहे। तर बघूया, जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करतोय। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आत्ता वाजले दुपारचे 3:30 आणि आता मी डॉक्टरकडे चाललोय। तब्येत थोडी ठीक नाही आहे। इकडे बघा, अळूची पानं आहेत। मुंबईला आपण अळू विकत घेतो, तर कोकणामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे अळू, टाकळा, रानभाज्या पाहायला मिळतील। तर माझ्यासोबत आई, निशांत आणि भाऊ आहे। तर गेले 2 दिवस जोरदार पाऊस पडत आहे। जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळी या ठिकाणी एक छोटीशी विहीर होती। तर आता ती विहीर पुरून गेली आहे, सर्व माती वगैरे जमा झाली आतमध्ये। समोर आपण पाहू शकता झऱ्याचं पाणी वाहत आहे आणि इकडे तरवा लावलाय, भाताची रोपं लावली आहेत। तर ही मळ्यातील पिकं आहेत, थोडी महान आहेत, उशिराने मळे शेती केली जाते। सड्यावरची लावणी वगैरे लावून झाली आहे, काही जण आता अजून लावत आहेत। तर आम्ही जेव्हा शाळेत होतो, माझं प्राथमिक शिक्षण याच शाळेमध्ये झालं। तर ही आमची प्राथमिक शाळा आहे। तर शाळा सुटली की आम्ही या पाण्यामध्ये खूप मजा करायचो। तर आता जुने दिवस आठवले। संपूर्ण आपल्याला हिरवळ पाहायला मिळेल या ठिकाणी। तर ही मळे शेती, खाजण शेतीमधील पिकं आहेत, ती महान असतात। यांची उंची अजून वाढायची आहे। तर ही आमची जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुंभवडे नंबर 3। तर या शाळेमध्ये माझं 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण झालंय। आता खूप जुन्या आठवणी आहेत। तर 7-8 वर्षापूर्वी शाळेचा जीर्णोद्धार केलाय। तर पूर्वी थोडी मोठी होती शाळा। तर ही बघा, इकडे आंबेमळी आहे। या शेतीच्या ठिकाणाला आंबेमळी बोलतात, मळी शेती आहे। तर आता मी आपल्याला ही रोपं दाखवली, तर या ठिकाणी लावली जातात। इकडे खाली खाजणपट्टा आहे,
खाजण शेती सुद्धा केली जाते. तर संपूर्ण मळ्यामध्ये पाणी भरलं होतं काल. इकडे एक छोटीशी व्हाळी आहे बघा. तर या ठिकाणी बघा अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने कोकणामध्ये भात लावणी केली जाते. मी काल आलो. बरा आहेस ना? गावी कधी येलं? मुंबईत असतं ना? हा, हे तुमचे बैल आहे? तरी मी म्हणतोय बाबा असतो म्हणून. तर हा माझा क्लासमेट आहे मिलिंद गुरव. तर जवळजवळ आता 15 वर्षाने आम्ही भेटतोय. 15 वर्ष असतील ना? तर आता तो लावणीसाठी स्पेशली आलाय गावी. तर बघा कोकणामध्ये अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने बैलांच्या साहाय्याने चिखल केली जात आहे. आता चिखल करतोय ना? हे घरच्या गाईचे बैल आहेत ना तुमचे? तर गेले 2 दिवस जोरदार पाऊस आहे कोकणामध्ये. तर आता इथे चिखल केली जाते. त्यानंतर रोपं लावली जातील. इकडे रोपं काढली आहेत बघा. हे बघा इकडे रोपं काढत आहेत. इकडे गुल्याताई आहे बघा. काय म्हणतं, बरा ना? काय गाणावी ना म्हण? म्हणजे काय फुगडीमध्ये गाणं म्हणू एक नंबर. इकडे काकी वगैरे आहेत. झाला काढून? हा इकडे नाही पेरला होता. तिकडे शाळेतली मुलं आहेत बघा. तर आता शाळांना 2-3 दिवस सुट्टी आहे. कोकणामध्ये जोरदार पाऊस असल्यामुळे सुट्टी दिली आहे. तर बघा अशा प्रकारे कोकणातील मुलं आई वडिलांना शेतीमध्ये मदत करत असतात. दुसरीला आहे आणि तो 4थीला. आता सुट्टी आहे ना 2 दिवस. तर सुट्टी असल्यामुळे अशा प्रकारे मुलं सुद्धा आवडीने शेतामध्ये येतात मजा करायला. आम्ही सुद्धा लहानपणी असेच यायचो. तर खाली इकडे गुरवाडी आहे. गुरवाडीतील घरं आहेत. आपण नंतर येताना जाऊया. मित्राकडे जायचं आहे माझ्या. तर आता जुलै महिना चालू झालाय आणि इकडे एक फणसाचं झाड आहे बघा. जुलै महिन्यामध्ये सुद्धा बघा फणसावरती किती फणस आहेत. आणि इकडे एक फणस पिकलाय बघा. तर खारुताईने वगैरे खाल्लाय. खूप सारे फणस आहेत. तर या ठिकाणी शेणकी आहे. तर गुरांचं शेण वगैरे असतं, गवत वगैरे असतं. तर अशा प्रकारे एका ठिकाणी साठवलं जातं. त्याला शेणकी म्हणतात. या ठिकाणी सुद्धा शेणकी आहे बघा. तर हे पावसाळ्यामध्ये कुजलं जातं आणि ज्यावेळी आपण उन्हाळ्यामध्ये शेती करतो त्यावेळी खत म्हणून जमिनीची मशागत करताना मशागतीच्या वेळी वापरतात. आणि हे तुम्हाला जे अळू दिसत आहे ते घाटियाचं अळू आहे. मागच्या वेळी मी तुम्हाला घाटिया रेसिपी दाखवली होती. तर घाटियाचं अळू हे वेगळं असतं, सफेद पानांचं असतं. तर हे घाटियाचं अळू आहे. गणपतीमध्ये ह्यांच्या अंगणामध्ये खूप सारी फुलं फुललेली असतात. तर आता झाडं लावली आहेत पण लहान आहेत. गणपतीच्या वेळेला खूप भर असतो. आणि इकडे बंड्या दादा आहे. बरा आहे ना? डॉक्टरकडे चाललंय. आमच्या रॉकीला लपून छपून फसवून आलो होतो. तर बघा आपल्या अगोदर तो इथपर्यंत पोहोचलाय. मुक्या प्राण्यांना आपण जेवढा जीव लावणार तेवढा ते आपल्याला जीव लावतात. आई फक्त त्याला डॉक्टरकडे जातो म्हणून बोलली. तर बघा तो स्वतःहून आलाय. सध्याच्या घडीला अशा प्रकारे कोकणामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे पत्रे घातले जातात. कौलारू घर आता कमी प्रमाणात पाहायला मिळतात. तर इकडे गुरवाडीचा मळा आहे बघा. आणि भात लावणीला जोरदार सुरुवात आहे. तर इकडे भाताची रोपं वगैरे काढत आहेत. इकडे बघा रॉकी सुद्धा आले आमच्या सोबत. आणि विहीर आहे बघा इकडे. तर तुडुंब भरली आहे.
आणि ही मळ्यातील रोपं आहेत. तर इकडे मळे शेतीला सुरुवात झाली आहे. तर डॉक्टरकडे जाताना रस्त्यामध्येच गुरवाडीचा मळा लागतो. त्यांच्या मळ्यामध्ये भात लावणीला सुरुवात केली आहे. इकडे पेंड्या काढून ठेवल्या आहेत बघा. आणि पाणी पाहू शकता. याला आम्ही भांगा बोलतो. तुमच्या इकडे काय बोलतात त्याला नक्की कमेंट करून सांगा. इकडे काकी वगैरे आहेत बघा. रोपं काढतात आहेत. बरे आहेत ना? कुठलं पीक आहे? पिकाचं नाव काय? सार्थिक. अच्छा. किती दिवसाचं आहे? 90. 3 महिने. तर ही मळे शेतातील पिकं असतात आणि उंचीने थोडी मोठी असतात. सड्यावरची रोपं असतात ती छोटी असतात उंचीने. याच्यापेक्षा सुद्धा मोठी साईज होते ना अजून? नाही करत ना? अच्छा. हा 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 हा. सुरुवात केली तुम्ही आता लावणी लावायला? काही खाजनात? खाजनात. अच्छा. आता इथे काढणार, धुतणार आणि तिकडे नेणार ना? तर बघा पलीकडे आमच्या देवगड तालुका आहे आणि मध्ये खाडी आहे. तर आता इथे खाडी दिसणार नाही तुम्हाला, पण थोड्याच अंतरावरती खाडी आहे. तिकडे खाजन पट्टा आहे. तिकडे त्यांना इथून सर्व रोपं घेऊन जायचे आहेत. आणि गेले 2 दिवस कोकणामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. इकडे ज्ञानेश्वर दादा आहे. तिकडे ताई आहे. बरे आहेत ना काका? बैल वगैरे कुठे आहेत तुमचे? चिखल करायची असेल ना? इकडे करणार आहे. अच्छा. तर काकांकडे बैलगाडीतले बैल आहेत, मोठे बैल आहेत. तर बघू, शक्य झालं तर मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन. इकडे नाही लावणी लावत ना लोकांचे? अच्छा. काका तुमचं वय किती आहे आता? 85. एवढ्या वयामध्ये सुद्धा बघा शेती करत आहेत. आणि सध्याची तरुण पिढी काही ऑप्शन नाही म्हणून पुण्या मुंबईला सर्व शेतीवाडी विकून वगैरे जात आहेत. तर ही सध्या आता शेवटची पिढी आहे. पुस्तकामध्येच आपल्याला चित्र पाहायला मिळणार यापुढे शेतीचं. कमी प्रमाणात शेती आता करतात लोक. तर किती पाण्यामध्ये दाढ काढतात आहेत बघा. आणि हे दादाने बसायला घेतलंय, त्याला बसणं बोलतात. लाकडाचं बसणं आहे. ती काकांनी वगैरे वापरलंय बघा बसायसाठी. आता ही रोपं काढली आहेत, ती धुतली जातात. त्यानंतर त्याची पेंडी बांधली जाते. तर इकडे बघा रोपं काढली आहेत. आम्ही रोपांना दाढ बोलतो. तुमच्या इकडे काही वेगळ्या नावाने बोलत असतील तर नक्की कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे पेंडी बांधली जाते. तर एवढ्या पेंड्या काढल्या त्या ठिकाणी. तर इकडे सुद्धा बघा गुरव बंधूच आहेत. हा सर्व मळा दिसतोय तुम्हाला तो गुरव बंधूंचाच मळा आहे. तर पूर्वी खूप जण असायचे मळ्यामध्ये. आता प्रत्येकाने शेती सोडली आहे. तर इकडे काकी आहेत बघा. तर गेल्या वर्षी आपण आमच्या गणपतीला यांची फुगड बोलवली होती, टिपरी नृत्य. तर तिकडे त्या काकी आहेत, त्या गाणं बोलत होत्या, पण आता काही बोलत नाही आहेत. कुठलं पीक आहे हा? वाडा कोलम. वाडा कोलमचं पीक आहे बघा. काकी मोठं होतं ना याच्यापेक्षा? अजून याच्यापेक्षा मोठी साईज होते उंचीने. पण यावेळी त्यांनी लवकर सुरुवात केली आहे. 60 रुपये किलो आहेत मुंबईला. खै नेतात आता? नेतं काय खाजनात? भक्ती लाजते व्हिडिओ मध्ये यायला. कितवीला आहे ती? आणि ती 10वीला. मग आता सुट्टी आहे 2 दिवस. मजा येते शेती करायला. सध्याची तरुण पिढी बघा अशा प्रकारे आई वडिलांना सुट्टीच्या दिवशी मदत करत असतात. तर हे आपले कुडाळकर बंधू आहेत, सुंदर कुडाळकर दादा.
दरवेळी आम्ही गावी आल्यानंतर कुठे ना कुठे जात असतो, तर चांगल्या प्रकारे आपली सेवा करतात ते गावी आल्यानंतर. खरं जातं. अच्छा, शेतीचा व्हिडिओ गेल्या वर्षी शेअर केला होता यांचा, आता यावर्षी पण करायचा आहे ना. आणि कोणाला जर गाडी वगैरे पाहिजे असेल की रात्री 12 वाजता जरी फोन तुझा नंबर सांग ना. 84 59 81 75 28. अच्छा, या नंबरवरती कॉल केला तर कधी एनी टाइम. तर माळ्यामध्ये थोडीफार शूटिंग केली, तर फक्त रोपं काढत आहेत. लावणी वगैरे तिकडे इतर ठिकाणी लावत आहेत. तर लावणीचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर सेपरेटली शेअर करेनच. सक्कूची व्हाळी बोलतो आम्ही याला. छोटासा ओहोळ आहे. तर हे सर्व पाणी खाली खाडीला जाऊन मिळतं. त्या ठिकाणी सुद्धा गुरव बंधूंचाच मळा आहे. पलीकडे एक दुसरा मळा आहे. तर हे आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तर आत्ता आम्ही डॉक्टरांच्या घरी जातोय. मागे त्यांना क्वार्टर्स आहेत, तिकडे जातोय. हॉस्पिटल शेजारीच गुरव बंधूंचा दुसरा मळा आहे. तर तिकडे दुर्गेश गुरव यांची शेती चालू आहे. तर मागच्या वेळी आपण त्यांच्या लावणीचा व्हिडिओ शेअर केला होता. तर ही बघा, इकडे विहीर आहे, वरती विहीर आहे आणि अशा प्रकारे विहिरीचं पाणी इकडे वाहत आहे. इकडे कपडे वगैरे धुतले जातात. अशा प्रकारे विहिरीचं पाणी सर्व माळ्यामध्ये खाली वाहत जातं. दुर्गेश गुरव यांच्या माळ्यामध्ये गेल्या वर्षी आपण त्यांच्या शेतीचा व्हिडिओ शेअर केला होता. इकडे काकी आहेत, काका आहेत तिकडे, आणि तिकडे दुर्गेश आहे, माझा स्कूल फ्रेंड. तिकडे केला होता गेल्या वर्षी ना, खाली ना तो 64-44. अच्छा, एक काडी भात आहे बघा. मोठा होता ना गे रॉप मोठा होता ना याचा. अच्छा, नंतर फुटतात. एवढ्या वयामध्ये बघा काकी रोप काढायला आली आहेत. किती वय झाला तरी काकी? 64 पालन. काका तुमचं 69, म्हणजे 70 पकडा मग. एवढ्या वयामध्ये सुद्धा काकांनी अजून शेती सोडली नाही आहे. बैल पण आहेत त्यांचे. आता काढताच आहेस ना? उद्या लावणार ना? तर मळ्यामध्ये पूर्ण पाणी भरलंय बघा. चाललाय. आत्ता संध्याकाळचे 5:30 वाजलेत. तर आता रोपं काढून ठेवतात, उद्या चिखल करणार आहेत. तर हे बघा, मगाशी दाढ काढली आहेत, ते दादा घेऊन चाललेत. आता खाई नेतास जेटीवर. तर इकडे खाली गुरावाडी आहे. तर आता मी माझ्या मित्राकडे चाललोय. बरे आहेत ना? तर आता माझ्या मित्राकडे गेलो होतो. तर आता घरी चाललोय. संध्याकाळचे 6 वाजलेत. इकडे गुरवाडीची विहीर आहे. आम्ही ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळी लहानपणी इकडे पाणी भरायला यायचो. प्रत्येकाचे वार असायचे नेमलेले, ग्रुप होते. तर कधी आमच्या तिकडे विहिरीवरती जायचो, कधी गुरवाडीमध्ये यायचो. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत. तर मंडळी, आजचा व्लॉग मी इथेच थांबवतो. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत मी सर्वांची रजा घेतो.
आणि जर का तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.